राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक होतीये, तर सुनेत्रा पवार या ऑनलाईन बैठकीला उपस्थित आहेत। तिघांमध्ये बैठक सुरू आहे। उद्या शपथविधी होण्याबाबत बैठकीत चर्चा होते। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी तटकरे दाखल झालेत, बैठक सुरू आहे। नक्कीच रुबीना, काही वेळापूर्वीच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी, मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। सोबतच जी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार सुद्धा ऑनलाईन या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचं कळतंय। उद्या विधिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। सध्या हॉलची चाचपणी जी आहे ती पक्षाकडनं केली जाते। सगळे जे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, ते बैठकीसाठी सध्या आपापल्या मतदारसंघातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उद्या 11 वाजता विधान भवनामध्ये विधिमंडळाची बैठक पार पडेल। त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाचा नेता म्हणून त्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार या शपथ घेऊ शकतात सध्या, अशी प्रकारची माहिती जी आहे ती मिळत आहे। सध्या आतापर्यंत आपण जर संपूर्ण आढावा जर घेतला तर पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांनी सुनेत्रा पवार यांच्याच नावासाठी आग्रह धरलेला आहे आणि सध्या सुनेत्रा पवार यांच्याच नावावरती पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी सध्या संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रमुख नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू असून उद्या विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर लगेचच शपथविधीसाठीची जी पुढची प्रक्रिया आहे ती पक्ष पातळीवरती सुरू करण्यात येईल, अशी सध्याची माहिती। अगदी सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।